मंदिर. आता आपण आहेत मंगेशी टेम्पल गोवा. हे बघा आता ह्या मंदिरात जातो. सगळ्या ठिकाणी मोबाईल अलाउडच नाही, त्यामुळे फक्त तुम्हाला मुखदर्शन भेटतं जर असं. त्यानंतर मग कॅमेरा बंद. काय करणार आता, अलाउच नाही तर करणार काय आपण. हे बघा इकडे वातावरण तर मस्त वाटते. इकडे जरा पाऊस नाही. हे बघा टेम्पल. हा आजूबाजूचा परिसर. ₹50 ₹100. ₹50 ₹100 हे नाही. हा हे मंगेशी देवाच्या मंदिरात आपण दर्शन घेऊन आला. आणि हे बघा इकडे शॉर्ट्स वगैरे अलाउड नाहीत. आपण लुंगी घातलेले आणि हे मंदिर आहे बघा मागे. हे बघा मंदिर. हा आतमधला गाभारा आहे. आजूबाजूचा परिसर हा मागे जंगल आहे. हे मंदिर. आता दुपारचा टायमिंग झाला आहे. आता आम्ही जेवतो आणि परत पुढचा प्रवास मध्ये दाखवतो. तिकडे दर्शन वगैरे घेतलं, आतमध्ये पण गेलो, 1-2 फोटो वगैरे काढले आणि आम्ही निघालो लगेच. आता इकडे जरा जेवायचं करतो आणि जातो. बघा चिमुकले अशा आमची पूर्ण गँगमध्ये एकच डॉन आहे आणि दुसरा डॉन हा इथे. हा एक पुढे गेला आहे. हे एक आहे. 4 जण आहेत मेन डॉन. तर आता जेवतो आम्ही. कॅसिनो आहे. हा कसिनो कॅसिनो नाही. जायचं का तुम्हाला? सगळे बाहेरचे पब्लिक. उधर भी है ना कसिनो, बीच पे भी है ना. उधर भी कसिनो है ना, बीच पे भी. ये पानी के अंदर. बिग डॅडी कसिनो. काय करायचं, चालू कर, जायचंय का आपल्याला बघत का भाऊ, जायचंय का? हे देखो मावरा असं बनवलं. प्लॅस्टिकचा रेडी केला आहे बघा. वडणी उडे तर उडे जाय. आणि इथे काहीतरी विषय चालू आहे, आपल्याला माहिती नाही. आणि हा रस्ता नेहमीप्रमाणे ते तुम्हाला दिसतो. आणि BMW श्रीमान दादाची BMW. त्या हे गोव्यामधले रस्ते, ओल्ड गोव्यामधले रस्ते बघून घ्या कसे आहेत. मी ऐकलं इथे सिंघम ह्या पिक्चर शूटिंग झाली होती. मी विचार केला चला तिकडे पण जाऊ, ते पण तुम्हाला दाखवू. कारण की नाही दुसरीकडे व्हिडिओ काढायला भेटले ना, तिसरीकडे व्हिडिओ काढायला भेटले ना, चौथीकडे. आता 5वीकडे जाऊन बघू. भेटले व्हिडिओ काढा तर ठीक, नाही तर परत तसं मलाच बघा तुम्ही. हे आहेत ना, हे व्हिडिओ शूटिंग करणार होती बसमध्ये उतरताना, चढताना, उतरताना. असं करून करून ते दमले आता आणि फायनली बंद केलं. बस विषय क्लोज. नाही मला नाही करायचं आता. नो. त्याच्यामुळे त्याने आता मूड चेंज केलेला मूड आहे चेंज. आणि दुसरा व्हिडिओ स्टार्ट केला. दुसरा व्हिडिओ स्टार्ट केला. आता हा बघा तुम्ही, मजा करा. कंटाळलो, मी कंटाळलो. तिकडे येताना गाडीवाला आम्हाला कंटाळला.
जीवाचे झाले ना हाल. गाडीवाला एवढा कंटाळला की त्याने गाडी भाई 8 तास लेट केली. त्यानंतर आम्ही बीचवर गेलो तर बीचवाले आम्हाला कंटाळले, त्याने सगळं बंद करून टाकलं. सकाळ झाली ते सकाळ झाली तर ढगानं ढगानं कंटाळा आला, त्याने पाऊस चालू केला. चालायला कंटाळा. आता चालायला कंटाळा आम्हाला. एक व्हॅन पाठवा. आता चाललंय तर बघा आता कुठे सिंगम दिसतो आम्हाला. त्यात चाललं रिटर्न परत. दुसरं काय मग तेच बघायचं मी कुठे चाललो ते बघा बस तुम्ही. दुसरं काय नाही. अजय देवगणने कुठला दांडा कुठे तीर मारलाय कुठे तीर मारलाय ते बघतो आम्ही. जाऊन आम्ही वॉकवर चालले आहेत गोव्यामध्ये. आम्ही गोव्यामध्ये वॉकला चालल्यात आणि वॉक आम्ही एक नंबर वाटते मला बाई, विषयच नाही. सांगते पाऊस कुठे पाऊस काय नाही, तुम्हाला खोटं सांगण्यात आलंय सर्व. हे बघा ऊन पडते इकडे चकाचक. मी गोरा होतो काला झालो बघा. आणि आम्ही पडले टकाटक. मग मी गोरा होतो, मी इकडे उन्हात राहून काला झालो. मग तर काय करणार बोला. चाललंय तसं आपलं. आता ही पब्लिक बघा आपली. हे भाई माझ्यामुळे त्या आता अर्ध्यातून बोलून जातील ती लोक. हा ते भाई आम्हाला यायचं नाही मिळत. खरं तर आम्ही इकडे ना कुठे पिक्चर शूटिंग वगैरे बघायला आले आहेत. आम्ही बघायला आलो तिकडे खास की रोड कशी बनवल्यात. आमच्याकडे रोडमध्ये कसं एकदम प्लेन रोड असतो ना, आमच्याकडे काहीच नसतं. ते इकडे बघायला आलोय. हां नाही आमच्याकडे खड्डे म्हणजे काय माहितीच नाही. तर आम्ही इकडे खड्डे बघायला आलो. बघा इकडे खड्डा आहे. आम्ही खड्डा बघायला आलो तिथे. आमच्याकडे काहीच खड्डे नसतात रस्त्याला आणि काहीच नाही. प्लस आमच्याकडे असं पण नसते तुम्ही हेल्मेट लावा. इकडे तुम्ही हेल्मेट लावायचं नाही, मी हेल्मेटच जायचं. पोलिसांनी पकडलं, मारला फाईन काम फिट. बस आम्ही येताना 4-5 बघितले की त्यांना पकडलं. जागा ते जागा टुरिस्ट लोक आले हेल्मेट एक आतमध्ये घे 5000 रुपये घे 1000 रुपये. कुठे 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 ओहो वहिनी मिस्टेक हो गया, आपने चष्मा नहीं लगाया है. त्यांनी सांगितलं मला इन्होंने चष्मा नहीं लगाया है. हा चाफ्याचा भाऊ आहे, चाफा नाही त्यांचा चाफा आहे. हे बघा आणि हा पिंक कलर नाही मिळत ह्यांना सांगा. हा व्हाईट आहे, ह्यांच्या चष्म्यामुळे ह्यांना पिंक दिसतो. हो या हो हो वॉट अ सी, विटॅमिन सी वाला सी. हा बघा जंगलातून जात असताना मला काहीच दिसत नसताना हे बघा इकडे काहीतरी होतं केलं होतं ते आता गायब आहे. आणि हा नो पार्किंगचा बोर्ड बघून घ्या तुम्ही बघितला नसेल. हा बघा हा नो पार्किंगचा बोर्ड. हे नारळ हा सूर्य पण दाखवतो मला. बस आता पुढे बघा वरती आपल्याला ज्या स्पॉटवरती शूटिंग झाली होती आणि हाच तो स्पॉट आहे तिकडे शूटिंग झाली होती. शूटिंग माझी माणसाकडे गेली. माझी माणसं तुम्हाला विटॅमिन सी दर्शन देतो. हे बघा विटॅमिन सी. आणि शीप आणि हे इथे काहीतरी आहे. इथे काहीतरी शूटिंग झाली होती असं मी ऐकलं होतं. पण मेरे साथ अन्याय हुआ है ये पक्का है. हाँ मग किधर शूटिंग का क्या है, इधर शू भी नहीं दिख रहा है. आणि तिकडे वाटतं शूटिंग झाली होती पर हमारे साथ धोका हुआ है. बघा इथे आता आपण एका दुकानात आल्यात. तिकडच्या लोकांना विचारून बघू कसं काय भेटतं. नमस्कार हे कितीला आहे हो तुम्ही दुकानात तुम्ही आहेत ना. 40 रुपीज स्वस्तामध्ये द्या एक ना पाहिजे फ्रीमध्ये. इकडे 40 रुपीज. बघा जवळ असं जागा भेटला नाही की भाई गेले सावली पाणी. अरे थोडं ऊन पण घ्या, अख्खा दिवस ऊनच खाल्या लोकांनी नाही सावलीत चालत. तसं ऊन तर पडलेलं मिळत नाही आणि पाऊस पडला होता. आता आम्ही थोडंसं इकडे काय ते भेटतो का बघतो पियाला पितो आणि सिंगमला हाय हॅलो करतो आणि जातो. सिंगम इकडे काढल्याचं कारण हे बघा ते नाही हे 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 लक्ष इकडे असू द्या. ही घरं बघा काय झालं. सिंगम पळाला तुला बघून. मग
सिंगमने धोका दिलाय महापुराला. सांगतो मी इकडे आहे, भाई आला इथे. भाई सांगतो भाई मी आहे इथे. काय ना भाईचा भाई गेला पळून. सिंगम रिटर्न खताम. तुझा काय विचार आहे? तू इकडे आला, तुझा काय विचार आहे? तू सिंगम पिक्चर बघितलाय का? बघितलाय, कितीला बघितलाय? का बघितलं 10 वेळा? अरे अभ्यास कर. बघा अभ्यास कर. मी सिंगम पिक्चर बघते. हा 7वीला आहे. मी जात शाळेत पण नाही जात. मी कुठेच नाही जात. मी बघ 60. अरे ब्लॉगिंग करून काय भेटतं? पैसे कोण देते का? मग गरीब माणूस रे. आता गोव्याला मी आलाय. अरे नाही, तुला सिम्पल ट्रिक एक सांगू का? आपण एक्सचेंज करू घे. आम्ही गॉगल एक्सचेंज करतो. घे आपण एक्सचेंज करू घे. गॉगल एक्सचेंज. हा जास्त करा दिसतो ते बघू नका, पण हे बघा गॉगल बघा. खतरनाक आहे ना? गॉगल बेकार दिसेल मला माहिती आहे, कारण की मी एवढं सुंदर दिसतो. विषयच नाही आपला. भाई तू इकडे आता इकडे गोव्यात तू आला कसा काय? भाई ट्रेनमधून गोव्याला आहे. कोणाला यायचं असेल तर ट्रेनमधून या. भाई तुम्हाला रस्ता सांगू दे. भाई रस्ता सांग. घ्या भाई, त्याला ते पण माहिती. आता आम्ही याला इकडे सोडतो ना जातो. तुला आता मी इकडे सोडून गेलो, तू येशील कसं काय बरं? कोणती ट्रेन पकडशील? गोवा एक्सप्रेस. ज्या ट्रेनला आला ती ट्रेनला पकडली बघ तू. का तू हरवला? तुला नेला तिकडे. तुला ट्रेन पोचलो आता मी. बघ काय खरं नाही होत. बापरे गाडी रागात आलंय. गेली बाई. सिंगम बघायला रागात गेल्यात, पण काही विषय नाही. परत येतील ते. आम्ही पण आलो परत. काय नाही, सिंगम हरवला. जिकडे होता तिकडे गेला. आम्ही पण आता चालले. हे बघा कोणाला तरी नो पार्किंग मध्ये घेतला, नो पार्किंग मध्ये उचलला. आणि हा फिश बघा आपला कचऱ्यावाला, तुम्हाला पहिला दाखवला तो. आणि हे बघा एक पुढे गाडी चालले उचलून. एक तर भाईचा फाईन, नाही तर भाईचा विषय खोल. हे बघा पुढची गाडी, पुढची बघा ही वाली तो करून चाललाय. आम्ही चाललो आता बकऱ्यावरती. हो बकऱ्या बघायला चाललो ना. आम्ही चाललो बकऱ्या बघायला. गोव्यातल्या बकऱ्या. इंग्लिशमध्ये काहीतरी शीप बोलतात. शीपच का? हो शीप बोलतात ना इंग्लिशमध्ये. हो त्या इंग्लिशमध्ये शीप बघायला चाललो. हां आता आम्ही उतरलो रस्त्याला. न आम्हाला तिकडे शीप आहे. चाललो माझा शीप म्हणजे बकऱ्या. आता बकऱ्या बघू. आता गोव्यातल्या बकऱ्या काल्यात का गोऱ्या ते आपल्याला माहिती नाही. आपण गोऱ्या असायला पाहिजे असं वाटते मला. तर आता बकऱ्या बघूया. तुम्हाला पण दाखवतो बकऱ्या. बघत राहा मग. जरा पुढे चालताना जास्त घाई चाललंय बकऱ्या बघायची. आणि ह्या लोकांना जरा कमी घाई आहे. आणि मला घाई पण आहे आणि नाही पण मिळत म्हणून मध्ये चालला आहे. सिटी जाऊन जर बकऱ्याच बघायच्या आहेत. दाखवा तुला बकऱ्या. ऐक चालल्यात शॉर्टकटने. तो रस्ता आता आपण रस्त्याच्या खाली जायचं असं मला वाटते. बघूया आपण रस्ता क्रॉस करून बकऱ्या बघायचा विषय आपला. गावठी बकऱ्या आहेत, इंग्लिश बकऱ्या आहेत. बाई बकऱ्या कशात तुला वाटते? काय रे बकऱ्या कोणत्या वाल्या असतील? गावठी असतील का इंग्लिश असतील? बकऱ्या बघायला चाललो ना आपण. शीप बकरी माहिती आहे का नाही? बकरीला काय बोलतात इंग्लिशमध्ये? शीप ना. मग शीप बघायला चाललो ना. मग काय बघायला चाललो? अरे ह्याला माहिती नाही. हां कोणची कुस? उरूस? हे कुठली उरूस काढले तू? बापरे मी जास्त चिकन दिसतो वाटते. मी चष्मा लावला. आता ह्यांना प्रश्न विचारतो. तुम्ही चालले बकऱ्या बघा, तुम्हाला कसं वाटते? शीप
बकरी बसल्यानंतर मला माहिती पडेल का त्या कशा आहेत. काळ्या आहेत गोऱ्या आहेत. इकडे ऊन जास्त पडते ना, काळ्याच असतील. ती कशा बकऱ्या बघायच्या तर बकऱ्यासारख्याच बकऱ्या बघायच्या. आता हे तुम्ही सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नाही हो, साड्या आहेत. त्यांना पायच नाही वाटते. गोव्यातल्या बकऱ्या अशाच असतात, त्यांना पाय नसतात. डायरेक्ट अशा तापासारख्या असतात. अशा अशा अशा. हेच ते रस्ते ज्या रस्त्यावरून आपण फिरल्यात. आणि हे कसिनो का काय सांगतात ते आहेत. नाही आहे बोटी, नाही सगळे खाली गेले. हा वरचा रस्ता. The washrooms are on the lower mall to graveyard. तो सभी लोग जो बैठे चले यहाँ से 2 मिनट के लिए प्लीज खड़े हो जाएगा. Everybody. Okay? So can I see everyone waving hands high up in the air? Come on, all the people out there. Both hands high up. Can I see clapping hands? Then we go with the music. Once again, can I see waving hands? All the people out there. Come on, everyone, left to right, left to right. किनारे पे देखिएगा आपको बहुत सारे छोटे छोटे नाव नजर आएंगे. स्मॉल बोट्स आर देयर, स्मॉल ट्रॉलर्स आर देयर. दैट इज द बेथिंग फिशिंग विलेज जहाँ से पूरे गोवा में मछलियाँ सप्लाई की जाती है. एज यू नो वी गोवन्स आर वेरी मच फेमस फॉर सी फूड. सो दैट इज वन ऑफ द प्लेस फ्रॉम वेयर द फिश इज बीइंग सप्लाइड. एवरीवन टर्न अराउंड टुवर्ड्स माय राइट हैंड साइड. आपके सामने की तरफ देखिएगा. आपको देख के सभी आ जाएंगे. अरेबियन सी, वहाँ से अरेबियन सी शुरू होती है. So this is the intersection point where the river Mandovi meets the sea. Now everyone turn around towards my right hand side. इस तरफ देखिएगा. Can you see a fort type structure आपको एक किला नजर आ रहा है? That fort was built in the 16th century. उसका नाम है fort. It gives the view of the entire Panaji city from the top of the fort. So the Talia also and Simi Levokli, you all were really amazing. Thank you each one of you for choosing and cruising on board Paradise. Have a safe journey and stay in Goa. Thank you so much. सभी लोगों से बहुत बात करने वाली दूसरे जगह पे जाने वाली है. आपको बाद में थोड़ा भी चल के आना पड़ेगा. इसलिए आप सभी लोगों से रिक्वेस्ट करेंगे. थैंक यू. आलो होतो पॅराडाईज मध्ये आणि ह्यांचे सर्वांचे डान्स मी रेकॉर्ड केलं तुम्हाला दाखवेन. आणि हा विषय असा आहे. आणि आता झालं संपला, आता चाललो. आणि भाई व्ह्यू बघा खतरनाक. हे बघा, आता आम्ही निघतो, जातो बाहेर. आणि खूप मजा आली, खूप मजा केली सर्वांनी. आता आम्ही निघतो. चढा चढा, बाय बाय.
आपलं फिरून वगैरे आपण थोडा आराम वगैरे केला येऊन आणि शॉपिंग सगळ्यांची शॉपिंग झाली. आपला काही घ्यायचा विषय नाही मिळत. आपण फक्त फिरायला आहेत तर फिरतोय आणि ह्या शॉपिंग करायला लागल्यात तर थांबलोय जरा बाहेर बघतोय कसं काय विषय तो. आणि असं ना हे पण आहे ड्रायफ्रूट्स वगैरे काय बोलतात ते मला माहिती नाही पण ते आहे तिकडे. भाऊजी नमस्ते. नमस्ते. आणि भाऊजी आता इकडे काय बघायला माहिती नाही. यांची शॉपिंग होते बघतो तेच म्हणून तुम्हाला थोडंफार दाखवतो की यांचं काय विषय चालू आहे. तर शॉपिंग करायला लागल्यात आपली गँग इकडे आणि दुसरी इकडे सगळे. ठीक आहे बघतो काय घेतलं तर तुम्हाला दाखवतो नाहीतरी मग तुम्हाला पण रस्ता दाखवेन. रस्ता बघा बस विषय तेवढा दुसरा काहीच नाही. गाडी गेली इकडे परत गेली. कपडे बघा असे आहेत. आजूबाजूचा परिसर आणि ह्या रेंटवाल्या गाड्या बघा. ह्या रेंटवर भेटतात काहीतरी 400 का 800 रुपये काय तर. तुम्हाला माहिती असेल तुम्ही आले असतील. हमने हे ना तर मी जातो पुढे. रात्रीच्या बीचवर आम्ही आल्यात 12 वाजता आणि 12 वाजता बीचचे विषय काय लाटा इकडे हे बघा एकदम चीप. आणि इकडे आणि इकडे चंदमामा. हो रात्रीचा हे बीच आहे. राईट बघा